आज आपल्या सगळ्यांना मी प्रेसच्या निमित्तानं मी आणि जसं अनिल देसाई जिल्हा परिषद सदस्य कोकरवाड गट आणि संदीप साळुंके मांडवे जिल्हा परिषद सदस्य निमसोड गट आम्ही आज दोघांनी आपल्या सगळ्यांना प्रेसच्या निमित्तानं बोलवलं आहे. या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांचं इथं पत्रकार बांधवून कारण तुमच्यातलाही पत्रकार बांधवून मी तुमचं मनापासून इथं स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज इथं का बोलवलं आहे. काल रात्री आम्हा दोघांना महाबळेश्वर कोर्टाने जामीन दिला. तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की अनिल देसाईंना माहिती आहे जामीन त्यांना घ्यावा का लागला. 20 तारखेला या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक काळा दिवस उजळला. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थापनेमध्ये मोठा वाटा घेतला आणि महाराष्ट्र राज्याचे एक पहिले मुख्यमंत्री म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना राजकारणात यावं यासाठी या संस्था निर्माण केल्या. आणि अशा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सातारा जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या दिवशी मी आणि संदीपदादा मांडवे आम्ही दोघेजण लोकशाही पद्धतीने घटनात्मक पद्धतीने आम्हाला जो संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला होता, आम्हाला मूलभूत मतदानाचा जो अधिकार होता तो बजावण्यासाठी आम्ही दोघेजण जात होतो. जिल्हा परिषदच्या सभागृहाच्या गेटच्या बाहेर साधारण साध्या वर्षातल्या जवळजवळ 50च्या वरती पोलीस तिथे उभे होते आणि मतदान प्रक्रियेमध्ये आम्ही जाऊ नये यासाठी आम्हा दोघांना तिथं अडवलं. पोलिसांनी फार मोठ्या प्रमाणात अमानुषपणे बळाचा वापर करून आम्हाला अक्षरशः जनावरासारखं ओढत हे सभागृहाच्या तिथून बाहेर आणलं. मागच्या गेटमधून गाडीत घातलं आणि पोलीस आम्हाला मोळाच्या वड्यावरनं असं फिरवत मोळाच्या वड्याच्या दिशेनं पोलीस आम्हाला घेऊन चालले होते. आम्ही दोघंही ओरडत होतो की आम्हाला सोडा, आम्हाला मतदान करू द्या, आमचं नक्की काय चुकलंय, आम्ही काय गुन्हा केलाय. आणि आम्ही त्यांना हे सांगत होतो की जरी काय आम्ही गुन्हा केला असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आम्हाला मतदान करू दे, आमचा घटनात्मक अधिकार आम्हाला बजवू दे, नंतर आमच्यावर कारवाई करा. याच्याशिवाय आम्हाला थोडंसं माहीत होतं की या प्रक्रियेमध्ये आदल्या रात्री आम्हाला किंवा सकाळी काहीतरी कळालं होतं की बापूसाहेब शिंदे नावाच्या व्यक्तीचं अपहरण झालं. पोलिसांना आम्ही दोघं ओरडून सांगत होतो आणि बापूसाहेब शिंदे तिथे ओरडून सांगत होते की मी इथं हजर आहे, मी इथं बाजूला आहे, मी मतदान करायला आतमध्ये चाललोय, तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर मला विचारा, काहीतरी माझ्याकडून जबाब घ्या. पण बापूसाहेब शिंदे तिथं असताना जगाच्या पाठीवर असं कधी घटना घडली नसेल की ज्याचं अपहरण झालंय अशी व्यक्ती तिथं ओरडून सांगते पोलिसांना मी इथं उपस्थित आहे. माझं म्हणणं आहे का म्हणजे कोणतरी एक व्यक्ती उठतो आणि एक जणाचा खून झालाय म्हणून गुन्हा दाखल करतो आणि तो खून येऊन समोर सांग ज्याचा खून झालाय तो समोर येऊन सांगतो मी जिवंत आहे, मी जिवंत आहे. असं असताना सुद्धा पोलीस तिथून आम्हाला अपहरणाचा आणि बापूसाहेब शिंदेच्या खून करण्याचा प्रयत्न म्हणजे आमच्यावर काय कलम लावली माझ्यावरती आणि संदीप दादांच्यावर त्यांनी बापूसाहेब शिंदेचं अपहरण करणे आणि त्यांचा खून करणे अशी एवढी ज्याच्यामध्ये 7-7 वर्ष 10-10 वर्ष शिक्षेची कलम आहेत अशी कलमं लावून पोलीस आम्हाला इथून ओढत जनावरांसारखे घेऊन गेले. आमच्या घटनेची पायमल्ली केली. खरं तर लोकशाहीमध्ये ते इलेक्शन साताऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीमध्ये होतं. जिल्हाधिकारी साहेबांनी माहिती की 100 मीटरच्या आत फक्त मतदार सोडून कोणी यायला नाही पाहिजे. तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही सगळे पत्रकार बांधव म्हणून काम करताय. 100 मीटरच्या आत फक्त मतदार येऊ शकतो. असं असताना 5-10 मीटर अंतर 5-10 फुटावरती जे सभागृहाचा दरवाजा आपल्याला माहिती 10 फूट आहे बाहेर, त्या 10 फुटाच्या आत 100 पोलीस उभे राहिले होते आणि त्यांनी आम्हाला जनावरांसारखं ओढून नेलं. तुम्ही पुढची जर स्टोरी ऐकली तर तुम्ही अवाक व्हाल. एवढी वाईट घटना त्या दिवशी एवढ्या आमच्या जीवनामध्ये अशा प्रसंगात आम्ही जगून वाचून आलोय म्हणजे नुसतं पोलिसांच्या कस्टडीतनं बाहेर आलो नाही, आम्ही जगून वाचून बाहेर आलोय. मी अत्यंत जबाबदारीने आपल्यासमोर काही गोष्टी बोलणार आहे. त्या दिवशी पोलिसांनी आम्हाला इथून घेऊन जात असताना इथून गाड्या काढल्या. आम्ही विचारतो आम्हाला कुठे घेऊन चाललाय. एक तर तुम्ही पहिले पोलीस आहे की काही कळत नाही, तुम्ही साध्या देशात पोलीस आहे, कोणाचे गुंड आहेत, काही कळायला तयार नाही. त्यातनं काही चेहरे 1-2 ओळखीचे वाटले, त्याच्यावर वाटलं की पोलीस आहेत म्हणून आम्ही त्यांना सांगतो तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला आम्हाला घेऊन चाला. मी दोघे ओरडतोय
तुम्ही जर पोलीस आहे म्हणताय ना, तर पोलीस स्टेशन इथे आहे, एसपी ऑफिस इथे आहे, डीवायसी ऑफिस शेजारी आहे, त्याच्या बाजूला तिथं ग्रामीणचं डीवायसी ऑफिस आहे आपल्या जिल्हा परिषदच्या बाजूला. तुम्ही इथं आम्हाला या ऑफिसमध्ये घेऊन जा. तर तरी सुद्धा पोलिसांच्या गाड्या सदर बाजारच्या दिशेने निघाल्या, मागच्या गेटमधनं बाहेर पडून परत वळसा मारून मोळाच्या वड्यामार्गे पोलिसांच्या गाड्या मेढ्यामार्गे मेढ्याच्या दिशेने जायला लागल्या. आम्हाला फार भीती वाटायला लागली, पण आम्ही मोठमोठ्याने ओरडत होतो दोघं पण. आम्ही ओरडत असताना पोलिसांनी आम्हाला मारहाण करायचा प्रयत्न केला. तसं सगळ्या कोर्टापुढे आम्ही जे जबाब दिलाय, सगळ्या इंजुरीज वगैरे सगळ्या आमच्या कोर्टाला आम्ही दाखवल्या आणि कोर्टाने त्याचा ग्रीव्हन्स घेतलाय. कोर्टाने त्याच्या संदर्भात तातडीने काय भूमिका घेतली ती मी आपल्याला पुढे सांगतो. पण जाताना ह्या गाड्या मेढ्याच्या पुढे निघाल्या त्यावेळी त्या गाडीमध्ये गर्दे नावाचं एक इन्स्पेक्टर होता. गर्दे नावाचा एक इन्स्पेक्टर, त्याच्या जवळजवळ 5-6 पोलीस होते. त्यामध्ये आम्हाला दोघांना आतमध्ये घातलं होतं आणि मेढ्याच्या मागं पोचल्यावर गर्देंनी सांगितलं, गर्देला एक फोन आला आणि गर्देंनी सांगितलं कामगिरी फत्ते झाली. आणि गर्जे, रमेश गर्जे, काय गर्जे म्हणत होते फोन, गर्जे, त्यांनी सांगितलं कामगिरी फत्ते झाले आणि पुढची जयाभाऊ कामगिरी फत्ते करतो. मला आश्चर्य वाटलं. मग माझ्या मनामध्ये इतकी भीती निर्माण झाली की हे आपल्याला नक्की कुठे घेऊन चालले. 12:30 मला इथनं पोलीस घेऊन निघाले होते. तिथून महाबळेश्वरच्या घाटाकडे त्यांनी चढायला सुरुवात केली. जिथं काचचा फटा फुटतो तिथं गाड्या जाऊन थांबल्या. तिथं जो पण रेंज येत होती तिथं परत फोन आला. मागणं एक जणांनी फोन दिला, पुन्हा सांगितलं बॉसचा फोन आला आणि बॉसचा फोन आला म्हणजे परत गर्जेने सांगायला सुरुवात केली, व्यवस्थित करतोय, सगळं घेऊन चाललंय. आम्हाला ते त्या घाटामध्ये घेऊन गेले. आमच्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली. कारण आपल्याला माहिती, मी मान तालुक्यातनं जिल्हा परिषदेला निवडून आलो ते कुरवाड गटाने. तिथं कोणाच्यावर निवडून आलं माहिती आहे. संदीप मांडवे साहेब सुद्धा खटाव तालुक्यातून निवडून आले, ते पण मान मतदारसंघातले. आणि पुढची कामगिरी फत्ते करतोय याचा अर्थ माझ्या मनामध्ये शंका आली की पोलीस आम्हाला तिथं घाटामध्ये नेऊन आता आमचा एन्काउंटर करतात. कारण 2 पोलीस मागं बोलत होते. ज्यावेळी ही झटापट चालली होती आम्ही ओरडत होतो, त्यावेळी आम्हाला अशा सूचना आहेत की काही जरी झालं तर इथली ही 2 माणसं उचलून नाही, 1-2 लोक उडवायला लागतील तर चालतील. हे मी जबाबदारी सत्य बोलतोय. कोर्टापुढे पण मी सत्तेवर सांगितलं, 1-2 उडवायला लागले तर चालतील, पण कसल्याही परिस्थितीमध्ये हे मिशन यशस्वी झालं पाहिजे आणि जिल्हा परिषदच्या या लोकांना उचलूनच आणायचं. कुठल्या पद्धतीने जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष मिशन यशस्वी झालं पाहिजे. म्हणजे परवाचं हे इलेक्शन नव्हतं, तर एक मिशन होतं. दुर्दैवानं मला पत्रकार बांधवांना पण सांगितलं पाहिजे, मला पुढची स्टोरी जात असताना, की पत्रकार बांधव, अरे बाबा तुम्ही सुद्धा, आपण छापताना आणि बातमी चालवताना म्हणतोय, मी पण तुमच्यातलं एक पत्रकार, ऑपरेशन लोटस. अरे बाबा हे ऑपरेशन लोटस नव्हतं, ऑपरेशन दरोडा होता. लोकशाहीवरती घातलेला दरोडा होता. लोकशाहीचा जे 2 मतदार लोकशाही पद्धतीने मतदान करायला आले होते त्यांच्यावर दरोडा घालून आम्हाला उचलून नेलं जात होतं आणि त्या घाटामध्ये आम्हाला इन्काउंटर करायचा आमचा प्रयत्न त्यांच्या डोक्यामध्ये होता. पण इथलं सगळं गणित जुळलं. परत फोन आला आणि सांगितलं व्यवस्थित झालं. म्हणजे तोपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली असेल. आणि मग परत त्यांनी काय झालं मला माहिती नाही, गाड्या परत फिरवल्या आमच्या. थोडंसं आम्हाला बरं वाटलं की आता आम्ही परत सांगितलं झालंय तुमचा. मी बोललो, संदीप दादा बोलले की आता तुमचा उद्देश सफल झालाय. आता तुम्ही आम्हाला ज्याच्यासाठी उचलले किंवा ज्याच्यासाठी आम्हाला अटक केली ते तुमचं आता सफल झाले, आम्हाला परत नेऊन सोडा, आम्हाला जाऊ दे, आमच्या घरी तरी कळवू दे. ते आमचे फोन काढून घेतले होते, आम्हाला घरी कळवून देत नव्हते. पोलीस आम्हाला काय, कोण आहे, काय नाव विचारत होते. संदीप दादा सारखे होते, दादा तुमचं नाव काय, तुमचं नाव काय, ते त्यांची नावं सांगत नव्हते. मेढ्यापर्यंत गाड्या परत आल्या. मेढ्यात परत आल्यावर परत फोन आले त्यांना आणि परत सांगितलं गाड्या परत ओढ. गाड्या परत ओढल्यावर मी परत विचारलं की तुम्ही गाड्या परत कशा आहेत, परत कुठे जायचं. म्हणले पाचगणी मार्गे महाबळेश्वरला जाते. महाबळेश्वरला परत यायला सांगितलं. पण पाचगणी मेढ्यापासून पुढं पाचगणीला कुठला मार्ग नाही मला माहित होतं. त्यांनी कुठल्या तरी आडवळण्याच्या गाड्या घालायचा प्रयत्न केला. सगळी जागा मला प्रेसेस माहिती आहे. मी FIR उद्या दाखल करणार आहे, त्यावेळी मी ते सगळं दाखवीन, कुठून कसे घ्याय, त्यांच्या काय डोक्यात प्लॅन होतं. पुन्हा घाटात गाड्या गेल्या आणि घाटामध्ये एकतर रेंज नाही आणि पुन्हा घाटामध्ये जाऊन काही आम्ही थांबलो. घाटातनं आम्हाला ते महाबळेश्वरला पोलीस स्टेशनला 4:30 वाजता घेऊन 12:30 वाजता 12:20 इथून आम्हाला उचललं
आमच्या पोटात अन्न नाही, पाणी नाही. सकाळपासून आम्ही बाहेर पडलेलो आणि 4:30 वाजता आम्हाला स्टेशन डायरी नोंद महाबळेश्वरला 4:30 वाजेपर्यंत घेऊन गेले. त्यांच्या डोक्यात फार वेगळा प्रिप्लॅन होता. महाबळेश्वरच्या घाटातच आम्हाला संपवायचं. मिशन फत्ते करतो गरजे सांगत होतो. मी मिशन फत्ते करून येतो परत. त्यामुळं महाबळेश्वरला 4:30ला आम्ही पोहोचलो. त्याच्यानंतर आम्ही दोघं पण एकदम अस्वस्थ होतो, फार स्ट्रेसफुल होतो. एकतर सकाळी बाहेर पडलेलो, कुठल्याही आयुष्यामध्ये कधी न गुन्हा केलेला, काही केलं नाही. आणि असं असताना अपहरण ज्याचं केलंय तो म्हणतोय त्याचा अपहरणाचा खोटा बनाव, एखाद्याचा खून करायचा प्रयत्न, असली कलमं लावली तिथं गेल्यावर कळालं. त्यामुळं आम्ही त्यांना सांगितलं ठीक आहे, पोलीस स्टेशनला आणले, आम्हाला कोर्टापुढे घेऊन जा. म्हणून वाईच्या कोर्टापुढे ते आम्हाला घेऊन जाणार होते. जाण्यापूर्वी प्री मेडिकल करावं लागतं. त्यांनी आम्हाला महाबळेश्वरच्या RH मेडिकलसाठी घेऊन गेले. तिथे मेडिकल आमचं केलं. 5-10 मिनिटं आम्ही तिथे बसलो होतो. आम्हाला दोघांना काही औषध द्यायचा प्रयत्न केला. आम्ही म्हणलं नक्की काय देते आहे माहीत नाही, आम्हाला औषध जे देते ते घेतलं आणि आम्ही शांत बसलो. पण त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला कोर्टापुढे प्रोड्यूस केलं नाही, तर तिथून गाडीमध्ये घातलं आणि अँब्युलन्स बोलवली, अँब्युलन्समध्ये झोपवलं आणि सरळ सातारच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणून ठेवलं. सातारच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्हाला ऍडमिट केलं. आम्ही दररोज सांगतोय की आम्हाला कोर्टापुढे प्रोड्यूस करा, कारण जेणेकरून एकदा कोर्टापुढे गेलं तर मला माहिती होतं की बापूसाहेब शिंदेचं अपहरण झालं नाही. बापूसाहेब शिंदे स्वतः आमच्यावर तिथं होते. नंतर सकाळी लेकव्ह्यू हॉटेलला मी ज्यावेळी त्यांना व्हीप दिला त्यावेळी मी बापूसाहेब शिंदेंना सांगितलं की बापूसाहेब, तुमच्या अपहरणाचा मी जे सांगतोय ते गांभीर्याने बघा. बापूसाहेब शिंदेच्या अपहरणाचा ज्यावेळी रात्री महाबळेश्वरच्या रेड बटन हॉटेलला ज्यावेळी आम्ही होतो त्यावेळी हे सगळे पोलीस तिथं आले होते, मी पण होतो. बापूसाहेब शिंदे त्यांच्या नातवाला म्हणजे त्यांच्या ज्या मुलांना तक्रार दिली असं सांगतायत, कथित तक्रार, त्या कथित तक्रारच्या विकासच्या मुलाला म्हणजे त्यांच्या नातवाला घेऊन बापूसाहेब त्यांच्या घरीच गेले होते. पसंत घरी जाऊन मी लवकर किंवा घरचं सगळं आवरून येतो. ते बापूसाहेब तिथं आले रात्री आणि ते बापूसाहेब रात्री 2 वाजता महाबळेश्वर पोलीस स्टेशनमध्ये बापूसाहेब हे महाबळेश्वर पोलीस स्टेशनला 2ला हजर झाले स्वतः. आणि पोलीस स्टेशनला बापूसाहेब सांगतायत की माझं अपहरण झालं नाही, मी तर आहे महाबळेश्वर पोलीस स्टेशनला, माझा जबाब घ्या. पोलिसांनी जबाब घेतला नाही. त्याच्यानंतर सगळा प्रकार लक्षात आल्यावर बापूसाहेब शिंदेनी मला सकाळी 9 वाजता सांगितलं व्हीप देताना की मी पहाटे 5 वाजता वाईच्या DYSP समोर जाऊन हजर राहिलोय. त्यांच्यासमोर मी जबाब दिलाय, त्याची पोच घेतली. म्हणजे तो जबाब असू दे, पोलीस त्याला जबाब मानायला तयार नव्हते. पोलीस म्हणतात तो अर्ज आहे. अरे पण अर्ज द्यायला सुद्धा तो स्वतः माणूस आला होता ना, ज्याचं अपहरण झालं तो माणूस स्वतः येऊन अर्ज देतोय. विषय काय समजतोय तुम्ही, त्याला जबाब समजा नाही तर अर्ज समजा. पण त्याचा जबाब समजा, अर्ज समजा. आम्हाला तुम्ही का त्याचं खुनी करताय, आम्हाला त्याच्या अपहरणामध्ये का आरोपी करताय. तरी सुद्धा पोलिसांनी त्यांचा जबाब आमच्यावर त्याची लिखी परत कोर्टाला दिली काल आम्ही, आणि तो त्यांच्याकडे उपलब्ध होता. हे सगळं सांगून लेकव्ह्यू हॉटेलमधून आम्ही एकत्र निघालो. बापूसाहेब आमच्याबरोबर आले. तुम्हाला माहिती आहे 100 मीटर हद्दीच्या आतमध्ये आम्ही आतमध्ये शिरत असताना पोलिसांनी खरं तर जे कायद्याचे रक्षक आहेत या जगामध्ये कोणालाही न्याय मागायचा झाला तर पहिल्यांदा माणूस पोलिसाकडे जातो. पण तेच वर्दीवाले गुंड काल पोलीस हे लोकशाहीचा खून करायला, लोकशाहीची हत्या करायला पोलिसांचा महाराष्ट्रामध्ये वापर झाला. इतर राज्यांमध्ये ह्याच्या अगोदर असा वापर होत होता, आम्ही ऐकत होतो. पण मी आज सांगेन महाराष्ट्र आता बिहारचं सुद्धा कंपॅरिझन व्हायची परिस्थिती राहिली नाही. आज महाराष्ट्राची अवस्था बिहारसारखी म्हणजे तर बिहार सुद्धा आमच्या आणि तुमच्या तोंडात शिन झाली. आणि याच्यामध्ये एकही आमचं दुर्दैवानं गेल्या 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये आमचे कुठल्या पत्रकार बांधवांनी सुद्धा यामध्ये खरं तर सत्य सगळ्याला माहीत असताना अनिल देसाईला, संदीप मांडवेंना आपण सगळे ओळखता, 30 वर्षामध्ये कुठलेही गंभीर गुन्हे आमच्यावर नाही. हे पोलिसांना पण आम्ही ओरडून सांगतोय की अरे आम्ही अंकन करणारे गुन्हे नाही, कुठल्या पद्धतीची लोक नाही, तरी सुद्धा पोलिसांनी आमच्यावरती एवढा अत्याचार केला. आणि आपण त्याला वेगवेगळी नावं दिली, फार सुंदर नावं दिली. कुणी लोटस ऑपरेशन लोटस दिलं, कुणी काही नावं दिली त्याला. हे ऑपरेशन लोटस नव्हतं, हे ऑपरेशन दरोडा होता. पोलिसांनी लोकशाहीवर दरोडा घालून आम्हाला तिथे घेऊन गेले, आमच्यावर फार मोठा अत्याचार केला. काल सुद्धा कोर्टापुढे आम्हाला ज्यावेळी प्रोड्यूस केलं त्यावेळी मेहरबान कोर्टाच्या समोर मी हा सगळा जबाब दिला. आणि कोर्टाला मी विनंती केली की कोर्टाच्या समोर आता न्याय मागायचा कोणाला, लोकशाहीमध्ये पहिलं ठिकाण असतं न्याय मागायचं पोलीस.
म्हणलं हे पोलीस दरोडेखोरांसारखे गुन्हेगारांसारखे आले आणि त्यांनी गुन्हा केलाय. तिथं मी दुसरं सांगितलं कोर्टापुढं की याच्यानंतर न्याय कुणाकडे मागायचा असतो. जर पोलीस चुकला, पोलीस वाईट वागला तर सरकारकडे न्याय मागायचा असतो. त्या सरकारमधनंच त्यांना फोन येत होते, यांना उचला, यांना आत टाका, काही करा, इलेक्शन प्रक्रिया राबवा, असं ते कोणाला ते फोन करून बॉसचा फोन येतोय, वरनाथचा फोन येतोय, आम्हाला सांगत की वरिष्ठांच्या सूचनेने सगळं चालतं. याच्यापेक्षा लोकशाहीची कालची जी घटना होती कोर्टामध्ये, बापूसाहेब शिंदे हजर झाले कोर्टात आणि बापूसाहेब शिंदेनी कोर्टामध्ये काल सांगितलं की अरे अपहरण झालं जर असेल तर माझं झालं नाही. कोर्टामध्ये बापूसाहेब शिंदेनी काल स्टेटमेंट दिलं, अपहरण नक्की झालं या सातारा जिल्ह्यामध्ये. या सातारा जिल्ह्याची जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन करायसाठी अपहरण झालं नक्की, पण अपहरण बापूसाहेब शिंदेचं नाही झालं. अपहरण अनिल देसाईचं आणि संदीप मांडवेचं झालं आणि त्या वर्दीतल्या गुंडांनी अपहरण केलं आमचं. त्यामुळे उद्या किंवा परवा आम्ही ज्यांनी आम्हाला किडनॅप केलं, ज्यांनी केलं हे कोर्टापुढे सिद्ध झालं. कोर्टाने काल ह्या सगळ्या घटनांचं गांभीर्यानं सगळं ऐकलं. ते म्हणले बापूसाहेब ज्याचं अपहरण झालं तो सांगते माझं अपहरण झालं नाही, तो आदल्या दिवशी पोलीस स्टेशनला जातोय. म्हणजे जसं नाना पाटेकरच्या एका पिक्चरमध्ये कुणी मला घर देता का जो डायलॉग आहे, तो डायलॉग बापूसाहेब शिंदे सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन म्हणत होते, माझा कुणी तर जबाब घ्या, कुणी तर माझा जबाब घ्या. एक रात्रभर खेळ चालला, पण बापूसाहेब शिंदेचा कुणी जबाब घेतला नाही. बापूसाहेब शिंदेचं सत्य कोण ऐकायला तयार नव्हतं. काही जरी झालं तर उद्याची जिल्हा परिषदेची इलेक्शन ही होऊन द्यायची नाही आणि झाली तर याच्यामध्ये अनिल देसाई आणि संदीप मांडवे तिथं हजर नसले पाहिजेत. अशा पद्धतीचा त्यांना आदेश एका कुठल्या तरी वरिष्ठ मंत्र्यांकडून आला होता आणि त्याचं पालन करायचं काम हे पोलीस मंडळी करत होते. तर ते वरिष्ठांकडे आलाय, मी कुणाकडून आलाय म्हणतात, पण वरिष्ठाकडून आलाय, गाडीत बोलतात, आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं. एवढी लोकशाहीची परवा हत्या झाली आणि या हत्येचा निषेध करावा याच्या दृष्टीनं मी तुम्हाला काही माहिती द्यायसाठी बोलवलं. हे कोर्टाचे ऑर्डर आहे. कोर्टाने या सगळ्या ऑर्डरमध्ये त्या ऑर्डरमध्ये इतक्या गांभीर्यानं काही गोष्टी घेतल्या. कोर्टानं काल सांगितलं, सगळं ऐकून घेतलं. आमची दोघांची जबाब कोर्टाने सगळे बाहेर काढले आणि आमच्या दोघांचे जबाब घेतले. वकिलांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं, बापूसाहेब शिंदेचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि कोर्टाने झालेली सगळी प्रक्रिया ही बेकायदेशीर झाली, चुकीच्या पद्धतीने झाली. आणि या प्रक्रियेमध्ये त्यांनी जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला कारणे दाखवा नोटीस काढली. ही सगळी प्रक्रिया तुम्ही कशी घडवली याच्या संदर्भात कारणे दाखवा नोटीस काढली. माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, आपण सगळे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण सगळे काम करतोय. मी पण तुमच्यातला एक पत्रकार बांधव आहे. मगाशी पण मी आल्या काही बांधवांना सांगितलं, ठीक आहे अनिल देसाई जिल्हा परिषद सदस्य म्हणून रोल तिथे गेला असेल, पण तरी सुद्धा तो पण तुमच्यातला एक पत्रकार आहे, एक संपादक आहे. कुठल्या रोलमध्ये कोण जाते याच्यापेक्षा अनिल देसाईची पार्श्वभूमी काय आहे, अनिल देसाई काय तुम्हालाही माहिती होतं. किमान मी ज्या पत्रकार संघाचा सदस्य आहे त्या पत्रकार संघाने माझ्यासाठी एखादा निषेध नोंदवायला पाहिजे होता की अनिल देसाई जर दोषी असेल तर त्याला फाशी देऊ दे. पण किमान अनिल देसाई लोकशाहीतलं काम करायला, मतदान प्रक्रियेमध्ये भाग द्यायला चाललाय, तर त्याला अशा पद्धतीनं ओढत जनावरांसारखं घेऊन पोलीस मारहाण करत घेऊन जातात. ही घटनेचा पत्रकार संघानेही गांभीर्यानं घ्यायला पाहिजे होतं अशी माझी विनंती आहे. आज आपण सगळे बघतोय, म्हणजे आज जे काही चाललंय, जसं ऑपरेशन लोटस गोंडस नाव तुम्ही देताय, आजच्या आत्ता पुन्हा जर एकदा रामायण घडलं आणि हे रामराज्य आपण म्हणतोय, या रामराज्यामध्ये जर पुन्हा जर रामायण घडलं तर रावण जे सीता घेऊन जाईल त्याला तुम्ही तिचं स्वयंवर झालं म्हणा. ते रावणाने सीतेचं स्वयंवर नाही केलं बाबांनो, रावणाने सीतेचं हरण केलं. आपण तिचं स्वयंवर म्हणायची वेळ आली आपल्यावरती. काय वेळ आली? आपण याला लोटस ऑपरेशन गोंडस नाव देत आहे. हा दरोडा होता लोकशाहीवरचा. तर त्यामुळे माझी नम्र विनंती आहे की खऱ्या अर्थानं आम्ही जे काही आमची भूमिका सगळी कोर्टापुढे मांडली ती प्रेस पुढे मांडावी आणि राज्यापुढे जावी, समाजापुढे जावी, या दृष्टीनं मी आपल्या सगळ्यांच्या समोर सगळ्या फॅक्ट्स मांडल्या. अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.